सचिन पिळगावकर त्यांचा एक त्यांच्या करिअरला 50 वर्ष झाली म्हणून एक प्रोग्राम कोणत्या तरी वाहिनी टीव्हीवरच्या वाहिनीने तो स्पॉन्सर केला होता आणि तो आम्ही बघत असताना त्यांनी त्यांचं एक पुस्तकाचंही प्रकाशन त्यावेळेला केलं होतं, हा मार्ग माझा एकला म्हणून. सो ते जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं की अरे मराठी व्यक्ती आहे आणि आज 50 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहेत, तर आपण जाऊन आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण आता आपण त्यांच्याकडे जाणार कसे, हा एक प्रश्न होता. पण ना मॅडम, जेव्हा इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आम्ही आलो त्यावेळेला आम्हाला ते नंबर घेऊन त्यांना कॉल करायची अशी सवय होती. त्यामुळे मी लगेच त्यांचा एक नंबर होता, लँडलाईन नंबर होता आणि मी त्यांना फोन केला. तर त्यांच्या आईने फोन उचलला आणि त्यांच्या आईना मी सांगितलं की आमचं हेच काम आहे की फक्त त्यांना भेटायचंय सचिनजींना. तर कुठे भेटतील ते? तर त्यांनी सांगितलं, त्यांनी मला एक नंबर दिला की ऑफिसचा नंबर आहे, तुम्ही त्यांना फोन करा आणि ते सांगतील तिथे भेटायला जा. आणि मग दुसऱ्या दिवशी मी फोन केला तर इतका छान रिस्पॉन्स आला, म्हणजे मला कळलंच नाही की मी सचिनजींना भेटायला चालले. इतकं इझिली गेलो आम्ही तिथे. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलं, हो या ना तुम्ही, कधी येताय? आम्ही सचिनजींना विचारून सांगतो. आणि त्यांनी लगेच मला परतही फोन केला आणि सांगितलं की तुम्ही ह्या वाजता सकाळी या, सचिनजी असतील, जुहूचा आमचा ऍड्रेस, आणि या ऑफिसमध्ये या. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिघही गेलो होतो, राखी सुद्धा होती बरोबर. आम्ही तिघही गेलो होतो, राखी आमची मुलगी, आणि आम्ही तिघही गेलो होतो. आणि इतकं छान म्हणजे त्यांनी वेलकम केलं, सचिनजी स्वतः होते आणि त्यांना इतका आनंद झाला की एक सामान्य कोणतरी एक प्रोग्राम बघून आपल्याला भेटायला आले. आणि खरंच कौतुकास्पद होतं ते. मराठी म्हणून जवळीक होती, सारस्वत म्हणून जवळीक होती, असं सगळं सगळं जमून आलं होतं एकदम. आणि म्हणून आम्ही भेटायला गेलो होतो. आणि मग नंतर त्यांनी आमचा एक फोटो काढला आणि त्यांचं जे पुस्तक होतं ते त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून दिलं की हे पुस्तक तुमच्यासाठी. आणि त्यांनी अगदी छान सही बी करून, आणि ते पुस्तक आता आमच्याकडे आहे. तर असंही आपण, आणि आम्ही 15 मिनिटं आम्ही गप्पा मारत होतो. जबरदस्त. खूप छान.